गोवा बेळगाव महामार्गावरील रामनगरपासून अनमोडपर्यंत मार्ग गेल्या 7 वर्षांपासून अजूनही अर्धवट स्थितीतच असून या मार्गावर प्रवास करताना उन्हाळ्यात धुळीचा सामना तर पावसाळ्यात चिखलाचा सामना करावा लागतो। रस्त्यावर पडणाऱ्या मोठमोठ्या खड्ड्यांचा सामना वाहनधारकांना अजूनही चुकलेला नाही। सध्या पावसाला नुकतीच सुरुवात झाली असली तरी आता सदर मार्गाची दुर्दशा झाली आहे। ठिकठिकाणी रस्ता चिखलमय झाला आणि दुचाकीस्वार तसेच छोट्या वाहनांना मोठी कसरत करावी लागते। रात्रीच्या वेळी येथे पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यामध्ये वाहने अडकून पडल्याने त्या मार्गावर वाहतुकीची कोंडीही वारंवार होत आहे। अनेक वेळा प्रवासी घेऊन जाणाऱ्या बसेस पंक्चर अथवा नादुरुस्त झाल्यास बसमधील प्रवासी वर्गाला तासनतास ताटकळत राहावं लागतं। येथील अर्धवट स्थितीत असलेल्या हत्ती ब्रिजवर अनेक वेळा पाणी साठू नये या दृष्टिकोनातून पाईप घालण्याची विनंती करून या ठिकाणी पाईप न घातल्याने या ठिकाणी डबक्याचं स्वरूप आलंय। त्यामुळे हा मार्ग सर्व वाहनांना पूर्णतः बंद होण्यापूर्वी NH विभागाने याकडे लक्ष देऊन यावर तोडगा काढण्याची विनंती प्रवासी वर्गाकडून करण्यात येते आहे। हा जो गोवा बेळगाव महामार्गावरील जो हत्ती ब्रिज अर्धवट हत्ती ब्रिज आहे या ठिकाणी पाणी साठलेलं दिसते। इकडे पाणी साठलेलं आहे आणि प्रत्येक वेळा सांगितलं इकडे पाईप घालायला पाहिजे कारण इकडे पाणी साठणार, त्यामुळे पावसाळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे। प्रत्येक वेळा सांगून इकडे कोणत्याही प्रकारचे पाईप घालण्यात आले। आज या ठिकाणी साधारण 2 फुटाचे खड्डे पडलेले आहेत आणि त्यामुळे इकडे वाहने सुद्धा अडकून पडत आहेत, काही बसेस पंक्चर होत आहेत। त्यामुळे वाहनधारकांना एवढा त्रास व्हायला, त्याच्याबरोबर प्रवाशांना बी एवढा त्रास व्हायला लागला। एवढं सांगून याकडे दुर्लक्ष केलं, फक्त मेंटेनन्स करतो म्हणतात। मेंटेनन्सच्या नावाखाली फक्त जनतेला फसवत आहेत। त्यामुळे या पुढे तरी अजून पावसाळा सुरू झाला नाही सारखा, आजच 4 दिवस झाले पाऊस सुरू झाला, आज ही परिस्थिती आहे आणि पुढे पावसात काय परिस्थिती, हा रोड बंद होण्याची स्थिती आहे। त्यामुळे NH विभागाला सुद्धा सांगून NH विभाग पूर्णतः दुष्काळ जे याकडे दुर्लक्ष करत आहेत, कारण इकडे जर पाईप जर घातले ना या ठिकाणी पाणी साठणार नाही अशी परिस्थिती आहे आणि पाणी साठल्यामुळे पूर्ण वाहतूक कोंडी होणार। रात्रीच्या वेळी तर पूर्णतः वाहतूक कोंडी होते, या ठिकाणी वाहन एखाद्या अडकून पडे वाहतूक कोंडी होते। त्या लावून या पुढे तरी NH विभागाने याकडे लक्ष देऊन जे कॉन्ट्रॅक्टर आहे तो मेंटेनन्स करणारा कॉन्ट्रॅक्टर आहे, सध्या आता मेंटेनन्स हा म्हात्रे नामक कॉन्ट्रॅक्टरकडे आहे। त्यानंतर हा ब्रिज बनवणार अशोका नामक जो कंपनीकडनं ब्रिज बनवणार येणार, तोवर तरी या ठिकाणी खड्डे बुजवण्यासाठी प्रयत्न करून या ठिकाणी पाईप घातल्यास मोठी समस्या आहे, ज्या ठिकाणी मोठी समस्या उद्भवती सॉल्व्ह होणार आहे। धन्यवाद। निखिल असुकर, KMM मराठी, रामनगर। जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया। रंगोली में खिले रंग खुशियों के भी तराने, तन मन झिलमिल जाए हर पल होंगे सुहाने। ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। आराधना मारुति गली बेलगाम, मन भाए आराधना।